नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 552वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे, मैत्री आणि वैर यांच्यात मूलभूत फरक असतो. एकदा मैत्री झालेली असेल तर ती काळाच्या ओघात टिकून राहीलच असं नसतं. पण एकदा वैर भावना झाली तर ती वर्षानुवर्ष विसरणं शक्य नसतं. मैत्री आणि वैर यांच्यात मूलभूत फरक असतो. एकदा मैत्री झालेली असेल तर ती काळाच्या ओघात टिकून राहीलच असं काही नसतं. पण एकदा वैर भावना झाली तर ती वर्षानुवर्ष विसरणंच शक्य नसतं. दुसरी कविता आहे, आपण नवीन काही करायला गेलो तर तो एक विचित्र अनुभव असतो. प्रथमच वाहन चालवताना रस्त्यातले सगळे अंगावर येतायत असं वाटतं. प्रथमच परीक्षेला जाताना आपण वाचलेलं सगळं विसरून गेलोय असं वाटतं. थोडक्यात काय की आपण खेळा आहोत असं वाटतं आणि सगळे हातोडा आहेत असं वाटतं. आपण नवीन काही करायला गेलो तर तो एक मोठा विचित्र अनुभव असतो. प्रथमच वाहन चालवताना रस्त्यातले सगळे आपल्या अंगावर येत आहेत असं वाटतं. परीक्षेला जाताना आपण वाचलेलं सगळं विसरून गेलोय असं वाटतं. थोडक्यात काय, आपण खेळा आहोत असं वाटतं आणि सगळेजण हातोडा आहेत असं वाटतं. तिसरी कविता आहे, शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित पुढचा 85वा भाग. ऋषी मुनी कर्म करतात पण काही इच्छा नसते, कर्म मोडण्याची इच्छा नसते, मिळावेही पण नसते. ऋषी मुनी कर्म करतात पण काही इच्छा नसते, कर्म सोडण्याची इच्छा नसते, मिळावेही पण नसते. विचार कर्म दोन्हीही आत्म्याकडेच जातात आणि वाटेमध्ये सारे कोश दूर करतात. विचार कर्म दोन्हीही आत्म्याकडेच जातात आणि वाटेमध्ये सारे कोश दूर करतात. मीच तो आत्मा हा विचार मनात घर करतो, पुन्हा पुन्हा असे केल्याने विचार पक्का होतो. मीच तो आत्मा हा विचार मनात घर करतो, पुन्हा पुन्हा असे केल्याने विचार पक्का होतो. शरीराशी बंधन आपले मग सैल होत जाते, मी आत्मा मी परमात्मा हेच घट्ट होते. शरीराशी बंधन आपले मग सैल होत जाते, मी आत्मा मी परमात्मा हेच घट्ट होते. शरीर मनास काही होवो आपण अलिप्त बनतो, आत्म्यावरती सारे लक्ष मग केंद्रित करतो. शरीर मनास काही होवो आपण अलिप्त बनतो, आत्म्यावरती सारे लक्ष मग केंद्रित करतो. मी शरीर नाही मी आत्मा हे जेव्हा ठसते, आत्म्याची जाणीव तेव्हा स्पष्टपणे होते. मी शरीर नाही मी आत्मा हे जेव्हा ठसते, आत्म्याची जाणीव तेव्हा स्पष्टपणे होते. ब्रह्मांडातील घटनांपासून अलिप्त राहणे जमते,
त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मग जमून जाते. ब्रह्मांडातील घटनांपासून अलिप्त राहणे जमते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मग जमून जाते. असे व्हायला वेळ आणि संयम ही लागतो. कारण ब्रह्मांडच खरे हा विश्वास असतो. असे व्हायला वेळ आणि संयम ही लागतो. कारण ब्रह्मांडच खरे हा विश्वास असतो. तो विश्वास घालवणे हेच आव्हान असते. आत्म्यावर विश्वास ठेवणे मगच शक्य होते. फक्त आत्म्याचाच विचार शिल्लक ठेवावा. त्यावरच एकाग्र होणे हाच मार्ग धरावा. फक्त आत्म्याचाच विचार शिल्लक ठेवावा. त्यावरच एकाग्र होणे हाच मार्ग धरावा.